Welcome to Success Digital Education. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. सर सय्यद अहमद खान, स्वामी विवेकानंद, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. 1. रामकृष्ण मिशनची स्थापना डॅश डॅश यांनी केली. उत्तर. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. 2. मोहम्मदन अग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना डॅश डॅश यांनी केली. उत्तर. मोहम्मदन अग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली. 3. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना डॅश डॅश यांनी केली. उत्तर. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. प्रश्न क्रमांक 2. पुढील तक्ता पूर्ण करा. समाज सुधारकाचे नाव. संस्था. वृत्तपत्र पुस्तक. संस्थेची कार्ये. राजा राममोहन रॉय. ब्राह्मो समाज. संवाद कौमुदी. कोणत्याही धर्मग्रंथावर अधिकार म्हणून विश्वास नाही. अवतारांवर विश्वास नाही. बहुदेववाद आणि मूर्तीपूजेवर टीका केली. जाती निर्बंधांविरुद्ध. तिने कर्म आणि पुनर्जन्माच्या सिद्धांतांवर विश्वास ठेवणे ऐच्छिक केले. इतर धर्मांवर हल्ला नाही. स्वामी दयानंद सरस्वती. आर्यसमाज. सत्यार्थ प्रकाश. सत्याचा प्रकाश व्याख्यानमाला. वेदांमधील मूले आणि पद्धतींना प्रोत्साहन देते. वेदांच्या परिपूर्ण अधिकारावरील श्रद्धेवर आधारित. अस्पृश्यता, जातीव्यवस्था आणि महिलांच्या शोषणाविरुद्ध. महात्मा फुले. सत्यशोधक समाज. गुलामगिरी. स्त्री भ्रूणहत्येविरुद्ध. विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा. विधवा, दलित, मुले, महिला उपेक्षित गटांच्या हक्कांवर लक्ष केंद्रित केले. मूर्तीपूजा आणि जातीविरुद्ध. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. भारतात सामाजिक, धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या. उत्तर. 1. 19व्या शतकात पाश्चात्य शिक्षण आणि उदारमतवादी विचारांच्या प्रसारामुळे समाजात जागृती निर्माण झाली. 2. सती प्रथा, स्त्री भ्रूणहत्या आणि स्त्रियांमधील शिक्षणाचा अभाव यांसारख्या अनिष्ट प्रथा नष्ट करणे गरजेचे होते. 3. दलित आणि कनिष्ठ जातींची स्थिती अत्यंत वाईट होती. त्यांना सामाजिक स्वातंत्र्य व हक्क मिळवून देणे आवश्यक होते. 4. समाजात पसरलेली अंधश्रद्धा, मूर्तीपूजा, बहुदेववाद आणि पुरोहित वर्गाकडून सामान्य लोकांचे होणारे आर्थिक व मानसिक शोषण थांबवण्यासाठी धार्मिक परिवर्तनाची चळवळ सुरू झाली. 2. महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला. उत्तर. 1. ब्राह्मण विधवांचे सक्तीने मुंडन, केशवपन करण्याच्या अमानुष प्रथेला नाभिकांचा तीव्र विरोध होता. 2. या भयानक प्रथेमध्ये सहभागी होण्यासाठी महात्मा फुले यांनी नाभिकांना एकत्र करून संप घडवून आणला. 3. समाजाचा आणि नातेवाईकांचा विधवांकडे पाहण्याचा नकारात्मक व दुर्दैवी दृष्टिकोन बदलणे हा यामागचा हेतू होता. 4. गरीब आणि तरुण विधवांचे जीवन सुधारणे, त्यांचे राहणीमान चांगले करणे आणि त्यांना सन्मान मिळवून देणे आवश्यक होते. प्रश्न क्रमांक 4. टिपा लिहा. 1. रामकृष्ण मिशन. उत्तर. 1 मे 1897 रोजी स्वामी विवेकानंद यांनी आपले गुरु संत रामकृष्ण परमहंस यांच्या प्रेरणेने रामकृष्ण मिशनची स्थापना केली. 2. त्याग आणि सेवा हे या मिशनचे प्रमुख तत्व आहे. दरिद्र नारायण संकल्पनेनुसार गरिबांची आणि मानवाची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा मानली जाते. 3. मिशनतर्फे शाळा, महाविद्यालये, अनाथ आश्रम, रुग्णालय आणि अंध अपंगांसाठी संस्था चालवून शिक्षण व आरोग्य सेवा पुरवली जाते. 4. महापूर, भूकंप, दुष्काळ, साथीचे रोग यांसारख्या नैसर्गिक व इतर आपत्तींच्या काळात हे मिशन लोकांच्या मदतीसाठी आपत्ती निवारणाचे कार्य करते.
2. सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा. उत्तर 1. सावित्रीबाई फुले यांनी आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासह 1848 मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली व त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. 2. गरोदर, बलात्कृत व पीडित महिलांना संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. 3. त्यांनी विधवांच्या मुंडणाच्या विरोधात नाभ्यांचा संप घडवून आणला तसेच जात व लिंगभेदाविरुद्ध मोहीम चालवली. 4. 1897च्या दुष्काळात त्यांनी मोफत अन्नछत्रे व वसतिगृहे सुरू केली आणि प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना स्वतःचे प्राण अर्पण केले.